actresses we have ever. It is not just about Marathi or Hindi. She is one of the finest actresses I ever worked with. More than an actress, she was family to me. We've done a lot of films together. We've done one television serial together, and it's a huge loss. It can't be filled at all. I think she was one of the finest actresses I've ever worked. One of the most wonderful human beings I've ever come across. Thank you. इट्स रिअली अनफॉर्च्युनेट की रीमाताई आज आपल्यात नाही आणि जितका हा इंडस्ट्रीसाठी एक मोठी वॉइड आहे. आय थिंक पर्सनल लेवलवर खूप त्यांच्या जवळच्या लोकांना खूप मोठा धक्का आहे आणि आजच मला ही बातमी कळली. सो इट्स रिअली अनफॉर्च्युनेट आणि माझ्यासाठी तर ती आई पण होती. सो शब्दात खरंच सांगता येत नाही आहे की काय वाटतं या क्षणी. मी एवढंच देवाचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि इट वॉज अ प्लेजर वर्किंग विथ हर. शॉकिंग आहे सगळं. अजून म्हणजे वेळ लागेल टू कम टू टर्म्स विथ इट. मोठा इंडस्ट्रीचा लॉस आहे हा आणि खूप चांगली जवळची एक कुटुंबातली व्यक्ती गेल्यासारखं आहे. आय जस्ट तिच्या सगळ्या पुढच्या जर्नीसाठी मला खूप खूप आहे. रीमा बाकीच्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आणि ॲक्ट्रेस असं होती ओळख. आमच्यासाठी तर आमची ती मैत्रीण म्हणजे युनियन बँकेत रीमा आणि आम्ही बँक ऑफ इंडिया असं आम्ही म्हणजे कॉम्पिटिशनच्याच काळात आम्ही ऑफकोर्स मला सिनियर होती ती पण त्या काळातली मैत्री म्हणजे अगदी घरगुती रिलेशन होते आमचे. आणि आज रात्री कळलं की म्हणजे पहाटेच कळलं आम्हाला की गेली आहे. मला शेवटचा एक सिनेमा केला वराडी वाजून तरी नावाचा एक सिनेमा केला होता. सारखी मला फोन करायची की विजय कधी सिनेमा येतो कधी सिनेमा येतो आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा डान्स केला रॉक डान्स केला आहे तुम्हाला बघायचं आहे. हे माझं दुर्दैव की तिला मी तो दाखवू शकलो नाही. काय वाईट झाले पोकळी वगैरे भरून निर्माण असे काय टिपिकल वर्ड मी नाही यूज करणार आहे. जग सांगेल की पोकळी अशी ॲक्ट्रेस होणे नाही आहे. खूप वाईट झालं. असं वाटलं नव्हतं. आम्ही कधी काम नव्हतं एकत्र केलं पण आमची मैत्री खूप छान होती. नशीब दुसरं काय.